नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा विषय गणित यातील पाठ क्रमांक 12 परिमिती व क्षेत्रफळ हा घटक आपण आज अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलो परिमिती म्हणजे काय, तर परिमिती म्हणजे बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय। म्हणजे एखादी बंदिस्त आकृती असेल, समजा उदाहरणार्थ काय आहे, तर हा अशा पद्धतीने चारही बाजू समान असणारी एखादी बंदिस्त आकृती आहे, तर या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय। मग त्यावरून आधारित काही सूत्र आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये देण्यात आलेली आहेत। एक, चौरसाची परिमिती। चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, कारण चौरसाच्या चारही बाजू काय असतात, समान मापाच्या असतात। त्यामुळे ह्या चारही बाजूंच्या लांबींची बेरीज आपल्याला करायची आहे, म्हणजे 4 गुणिले बाजू केलो आपण तरी त्या ठिकाणी त्याची परिमिती निघते। त्यामुळे चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू या सूत्राचा वापर करून आपण चौरसाची परिमिती काढू शकतो। तसंच आयताची परिमिती काढायची असेल तर साधारणपणे आयताच्या समोरासमोरील बाजू ज्या आहेत त्या समान मापाच्या किंवा लांबीच्या असतात। ठीक आहे, म्हणून आयताच्या परिमितीचं सूत्र वापरत असताना आपण 2 लांबी अधिक 2 रुंदी या सूत्राचा वापर या ठिकाणी आपण करणार आहोत। मग क्षेत्रफळ कशाला म्हणायचं हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे। बंदिस्त आकृतीने व्यापलेल्या क्षेत्राचे क्षेत्रमापन, म्हणजे समजा हा चौरस आहे, तर या चौरसाने जेवढी जागा व्यापलेली आहे ही व्यापलेली ही पूर्ण जागा, या पूर्ण जागेचं मापन म्हणजे या चौरसाची परिमिती क्षेत्रफळ होय। या पूर्ण जागेचं मापन म्हणजे त्या चौरसाचे क्षेत्रफळ। मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र कोणतं आहे, तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग, हे दोनही सूत्रांचा वापर करून आपण चौरसाचे क्षेत्रफळ काढू शकतो। तसंच आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, तर लांबी गुणिले रुंदी हे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे। आणि तसंच काटकोन त्रिकोण जर असेल तर काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे साधारणपणे 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार, म्हणजे 1/2 आणि गुणिले या काटकोन करणाऱ्या ज्या 2 बाजू आहेत त्या 2 बाजूंच्या लांबींचा गुणाकार। तसेच त्रिकोणाचे क्षेत्रफळ जर आपल्याला काढायचे असेल तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र कोणतं आहे, तर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। एका बाजूला काय म्हटलेलं आहे, तर पाया असं म्हटलेलं आहे आणि एका बाजूला उंची असं म्हटलेलं आहे। या पाया गुणिले उंची 1/2 गुणिले पाया गुणिले उंची केलं तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ येतं। आता विद्यार्थी मित्रांनो, या सूत्रांचा वापर तुम्ही करून काही शाब्दिक उदाहरणं सोडवलेलं असाल तरी सुद्धा आज आपण उजळणी वजा पुन्हा काही शाब्दिक उदाहरणं या सूत्रांचा वापर करून आपण या ठिकाणी सोडवणार आहोत। पहा, या ठिकाणी आपण काही शाब्दिक उदाहरणे अभ्यासणार आहोत। लांबी 10 सेमी व रुंदी 8 सेमी असलेल्या एका आयताची परिमिती एका चौरसाच्या परिमिती एवढी आहे, तर त्या चौरसाची बाजू किती? आता इथं काय दिलंय, लांबी दिली आहे आणि रुंदी दिली आहे आणि आयताची परिमिती जी आहे ती चौरसाच्या परिमिती एवढी आहे असं सांगितलेलं आहे। मग आपल्याला अगोदर काय काढून घ्यावं लागेल, तर या ठिकाणी अगोदर आपल्याला आयताची परिमिती काढून घ्यावी लागेल, त्याच वेळेला आपल्याला चौरसाची परिमिती मिळणार आहे आणि चौरसाची परिमिती मिळाल्यानंतर सूत्राचा वापर करून आपण काय करणार आहोत, चौरसाची बाजू आपण काढू शकणार आहोत। म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार, सुरुवातीला आयताची परिमिती काढणार। आयताची परिमिती बरोबर, आता आयताच्या परिमितीचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, काय सूत्र, 2 कंसात लांबी अधिक रुंदी। ठीक आहे, 2 कंसात लांबी अधिक रुंदी। 2 कंसात लांबी किती दिली आहे, 10 अधिक रुंदी किती दिलेली आहे, 8। 2 गुणिले 10 अधिक 8 किती होतात, 18 होतात। कंसातून बाहेर आल्यानंतर या 2 आणि याच्यामध्ये कुठलं चिन्ह असतं, तर गुणिले चिन्ह असतं कंसाच्या मध्ये। त्यामुळे या ठिकाणी 18 दुनी किती येतं, तर 36। ठीक आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला आयताची परिमिती मिळाली किती, तर 36 सेमी। आता आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी आयताच्या परिमिती एवढं चौरसाची परिमिती आहे असं सांगितलेलं आहे। मग चौरसाची बाजू आपल्याला काढायची, म्हणून
चौरसाची बाजू बरोबर ए मानून असं आपण म्हणूया. ए म्हणजे सूत्र काय होणार आहे चौरसाच्या परिमितीचं, चौरसाची म्हणून ए मानून, म्हणून चौरसाची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती बरोबर सूत्र येणार आहे 4 गुणिले बाजू म्हणजे 4 गुणिले ए. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला परिमिती मिळालेली आहे. किती परिमिती आहे तर चौरसाची परिमिती आणि आयताची परिमिती सेम आहे म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे इथं परिमिती आली आपली 36 4 गुणिले ए आहे असं आपण मांडलेलो आहोत. ठीक आहे. या ठिकाणी आपण म्हणूयात बरोबर 4 गुणिले ए म्हणजे या ठिकाणी आपल्याला परिमिती दिलेली आहे किती तर 36 चौरसाची बरोबर 4 गुणिले ए बरोबर काय येणार आहे हा 4 इकडे गुणिले येतो इकडे भागिले होणार आहे 36 भागिले 4 बरोबर ए. 4 ने 36 ला भाग जातो 4 9 36 ए ची किंमत आली 9 म्हणजे चौरसाची बाजू बरोबर बाजू बरोबर 9 सेमी. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी चौरसाची बाजू किती मिळणार आहे तर 9 सेमी ही चौरसाची बाजू तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. काय केलं हे लक्षात आलं. सुरुवातीला आपण आयताची परिमिती काढली. आयताच्या परिमिती एवढी चौरसाची परिमिती आहे म्हणून सांगितलं. त्यामुळे चौरसाच्या परिमितीचं सूत्र आपण या ठिकाणी मांडलं आणि त्या ठिकाणी किमती घातल्या सूत्रामध्ये आणि चौरसाची बाजू आपण काढली. आता समजा असं उदाहरण दिलं काय तर चौरसाची बाजू जी आहे ती बाजू 12 सेमी असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा म्हणून सांगितलं. ठीक आहे. मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे काय आहे तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग म्हटलं तरी सुद्धा चालतं. किती आहे 12 गुणिले 12 गुणाकार केला तर 12 चा वर्ग येतो 144. ठीक आहे. म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चौसेमी. आता मी इथं चौसेमी का लिहिलं तर क्षेत्रफळ लिहित असताना नेहमी चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर, चौरस किलोमीटर याच्यामध्ये तुम्हाला क्षेत्रफळ लिहायचं आहे. अशा पद्धतीने आपण क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ विचारले तर आपण या ठिकाणी ह्या सूत्राचा वापर करून आपण अशा पद्धतीने क्षेत्रफळ काढू शकतो. समजा आयताचं क्षेत्रफळ विचारलं आणखी एक आपण उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत. समजा एक आयत आहे आणि त्या आयताची लांबी 15 सेमी आणि रुंदी 5 सेमी आहे. काय तर आयताची लांबी समजा आयताची लांबी दिली असेल किती तर 15 सेमी व रुंदी 5 सेमी असल्यास त्या आयताचे क्षेत्रफळ काढा असा प्रश्न विचारला गेला. तर आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र तुम्ही या ठिकाणी वापरणार आहात काय तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. काय करणार आहात तुम्ही लांबी गुणिले रुंदी. लांबी किती दिली आहे 15 सेमी दिली आहे. रुंदी किती दिली आहे 5 सेमी दिली आहे. ठीक आहे. 15 गुणिले 5 करा 15 5 75 चौसेमी. हे काय झालं या आयताचं क्षेत्रफळ या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे साधारणपणे परिमितीचं जे सूत्र आहे आयताचं असेल किंवा चौरसाचं असेल किंवा आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र असेल किंवा चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र असेल या सूत्रांचा वापर करून आपण सहजपणे शाब्दिक उदाहरणे सोडवू शकतो आणि अशा पद्धतीने
जर उदाहरणं विचारली गेली तर तुम्ही या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. समजा या ठिकाणी अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आला काय, तर एका त्रिकोणाची उंची 3.6 सेमी व पाया 4.8 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? आता त्रिकोणाचा पाया आणि त्रिकोणाची उंची दिली, म्हणजे या ठिकाणी आपण कोणतं सूत्र वापरणार आहोत, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद 2 गुणिले पाया गुणिले उंची, या सूत्राचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. आता 1/2 सूत्रामध्ये किमती घाला तुम्ही. 1/2 आहे असायला पाया किती दिलेला आहे, तर साधारणपणे पाया 4.8 सेमी दिलेला आहे आणि उंची किती सांगितलेली आहे, 3.6 सेमी सांगितलेली आहे. आता या ठिकाणी या 4.8 चा छेद 1 असतो नेहमी लक्षात घ्या, त्यामुळे 2 ने आपण या 4.8 ला किंवा 3.6 ला भाग घालू शकतो. या ठिकाणी मी 2 न 4.8 ला भाग घालवला, 2 के 2 2 दुनी 4 2 चौक 8 किती आलं, तर 2.4 गुणिले 3.6. आता 2.4 गुणिले 3.6 यांचा घरचा गुणाकार करायचा आहे. साइन चौक 24 असे 4 4 गेले 2 साइन दुनी 12 13 14. एक घरानंतर दशांश चिन्ह आहे, त्यामुळे आपण एक घरानंतर दशांश चिन्ह देणार आहोत डावीकडून. त्यानंतर एकक स्थानचा जी जागा आहे ती रिकामी तशीच सोडणार आहोत. दशक स्थानच्या ठिकाणी आपण बोलणार आहोत, त्यामुळे दशक स्थानापासून गुणाकार आपण लिहिणार आहोत. 4 त्रिकम 1202 4 गेल्या 1 3 2 6 आणि 1 7. पुन्हा एक घर डावीकडून उजवीकडे एक घर आपण दशांश चिन्ह देणार आहोत. या दोन्हीची बेरीज करा. 4 अधिक 2 6 7 अधिक 1 8 आणि उजवीकडून येणारे जे पहिलं घर आहे ज्या ठिकाणी दशांश चिन्ह आपण दिलेलं आहे त्या ठिकाणी आपण हे दशांश चिन्ह देणार आहोत आणि या ठिकाणी हा गुणाकार येणार आहे 8.64 सेमी. 8.64 सेमी इतका हा गुणाकार आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती येणार आहे, तर 8.64 सेमी हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ या ठिकाणी येणार आहे. अशा पद्धतीने आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ, आयताची परिमिती, तसंच चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाची परिमिती आपण काढू शकतो. पुन्हा समजा जर या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दिसली आहे, याला आपण काय म्हणतो, इष्टिका चिठ्ठी असं म्हणतो. म्हणजे आयताकृती पृष्ठ असणारा हा एक बॉक्स आहे, ठीक आहे, म्हणून त्याला आपण इष्टिका चिठ्ठी असं म्हणणार आहोत. अशा ह्या इष्टिका चिठ्ठीला एकूण 6 पृष्ठे असतात आणि प्रत्येक पृष्ठ आयताकार असतं. त्यामुळे समोरासमोर या आयताकार पृष्ठांचं क्षेत्रफळ जे असतं ते समान असतं. या पृष्ठाचं क्षेत्रफळ जे तेच या पृष्ठाचं असणार आहे, या पृष्ठाचं क्षेत्रफळ असणार आहे ते समोरच्या पृष्ठाचं, खालच्या पृष्ठाचं क्षेत्रफळ असणार आहे. त्यामुळे इष्टिका चिठ्ठीच्या आडव्या पृष्ठाची लांबी म्हणजे एल म्हटलं जातं, रुंदी म्हणजे बी आणि उंची म्हणजे एच हे मानलं जातं. आणि त्यावरून इष्टिका चिठ्ठीचं पृष्ठफळ काढण्याचं एक सूत्र तयार करण्यात आलेलं आहे. ते सूत्र आहे 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची. 2 into the bracket L multiply B plus width multiply height plus length multiply height. आता तसंच त्याच पद्धतीने जसं आयताकृती बॉक्स किंवा इष्टिका चिठ्ठी असते तशाच पद्धतीने घन किंवा चौकोनी बॉक्स सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो. जर अशा एखादा चौकोनी बॉक्सचं तुम्हाला जर पृष्ठफळ काढायचं असेल, ठीक आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात, तर साधारणपणे चौरसाच्या क्षेत्रफळाचे जे सूत्र आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी आपण 6 गुणिले 6 पृष्ठ येतात एकूण घनाला सुद्धा, म्हणून 6 गुणिले बाजूचा वर्ग या सूत्राचा वापर करून उदाहरणे आपण सोडवणार आहोत. मग तुम्ही म्हणाल पृष्ठफळ म्हणजे काय, क्षेत्रफळ म्हणजे कळलं आपल्याला, ठीक आहे, परिमिती म्हणजे सुद्धा समजलं. मग पृष्ठफळ कशाला म्हणायचं, तर कोणत्याही त्रिमितीय वस्तूच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे त्या वस्तूचे पृष्ठफळ. सर्व जे काही पृष्ठ आहेत त्या सर्व पृष्ठांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे काय, तर त्या आकृतीची पृष्ठफळ होय. या सूत्रांचा वापर करून आपण काही आता उदाहरणे सोडवणार आहोत.
घणाची बाजू खालीलप्रमाणे असल्यास त्याचे पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ काढा असं जर विचारलं तर साधारणपणे इथे बाजू पहिल्या उदाहरणामध्ये दिलेली आहे 3 सेमी. मग घणाचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय आहे ते सूत्र आपण इथे वापरणार आहोत. घणाचे एकूण पृष्ठफळ बरोबर एकूण किती असतात 6 पृष्ठे असतात 6 गुणिले बाजूचा वर्ग या सूत्राचा आपण इथे वापर करणार आहोत. आता 6 गुणिले बाजू म्हणजे 6 गुणिले 3 चा वर्ग 6 गुणिले 3 चा वर्ग किती येतो 3 त्रिक 9 आणि 9 गुणिले 6 54 सेमी या ठिकाणी काय येणार आहे आपलं या 54 चौ सेमी या ठिकाणी काय येणार आहे या घणाचं एकूण पृष्ठफळ येणार आहे. तसंच समजा 5 सेमी बाजू आहे तरी सुद्धा आपण या सूत्राचाच वापर करणार आहोत. घणाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग बरोबर 6 गुणिले 5 चा वर्ग 6 गुणिले 25 25 गुणिले 6 करा तर 6 5 0 4 गेले 3 6 2 12 13 14 15 150 चौरस सेमी या ठिकाणी काय आलं तर या घणाचं एकूण पृष्ठफळ आलेलं आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेलात तर या ठिकाणी उदाहरणामध्ये इष्टिकाचितीची लांबी रुंदी आणि उंची दिलेली आहे आणि त्यावरून त्याचं पृष्ठफळ काढायला सांगितलेलं आहे. आता इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळाचं जे सूत्र आहे ते सूत्र आपण इथे वापरणार आहोत. इष्टिकाचितीचे ऋतुराज आता या ठिकाणी उदाहरण जर तुम्ही पाहायला गेलात तर इष्टिकाचितीची लांबी रुंदी आणि उंची दिलेली आहे. लांबी 12 सेमी रुंदी 10 सेमी आणि उंची 5 सेमी असल्यास त्यावरून त्याचे पृष्ठफळ काढा असं सांगितलेलं आहे. मग आपल्याला इथे काय करावं लागेल तर या ठिकाणी आपल्याला इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळाचं जे सूत्र आहे त्या सूत्राचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची. आता या ठिकाणी या सूत्रामध्ये आपण किमती घालायच्या आहेत. दोन कंसात लांबी किती दिली आहे 12 रुंदी किती दिली आहे 10 अधिक रुंदी किती दिली आहे 10 गुणिले उंची किती दिलेली आहे 5 अधिक लांबी किती दिलेली आहे 12 गुणिले उंची किती दिलेली आहे 5. आता या ठिकाणी क्रमाने आपण काय करणार आहोत तर गुणाकार करणार आहोत. आता या ठिकाणी गुणाकार करत असताना आपण दोन आकड्याचा लिहिणार आहोत. 12 गुणिले 10 बरोबर काय होतात 12 0 0 12 1 12 120 अधिक 10 5 50 अधिक 12 5 60. या सगळ्याची अगोदर बेरीज करूयात आपण. 120 अधिक 50 अधिक 60 60 अधिक 50 110 अधिक 20 म्हणजे 130 अधिक 100 म्हणजे 230. आता या ठिकाणी या दोन्ही मध्ये गुणाकाराचे चिन्ह येतं. गुणाकार आपण करणार आहोत. 2 0 0 3 2 6 2 2 4 460 चौरस सेमी चौरस मीटर सेंटीमीटर. हे काय झालं तर या इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ
क्षेत्रफळ आलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने जर शाब्दिक उदाहरणे तुम्हाला देण्यात आली चौरसाचे परिमिती किंवा परिमिती आणि क्षेत्रफळ यावर आधारित, तर तुम्ही या सर्व सूत्रांचा वापर करून उदाहरणे सहज सोडवू शकता। त्याकरता ही सर्व सूत्रे तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे आणि उदाहरणाचं वाचन करून त्या ठिकाणी काय काढायचं आहे नेमकं आणि कुठलं सूत्र वापरलं तर आपल्याला उत्तर काढता येईल याचा विचार करून तुम्ही या सूत्राचा वापर करून त्या ठिकाणी उदाहरणं सोडवायची आहेत। तुमच्या पाठ्यपुस्तकातील जे सराव संच दिलेले आहेत, सराव संच 46 असेल किंवा सराव संच 45 असेल, सराव संच 44, 45, 46 आणि 47 हे सर्व सराव संच तुम्ही तुमच्या वहीमध्ये पुन्हा एकदा सोडवायचे आणि त्या ठिकाणी यावर आधारित जे उदाहरण आहे त्या उदाहरणांचा सराव करायचा आहे। धन्यवाद।